हॅलो गायज, वेलकम टू द रिंकू चॅनल. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मदर्स डेमुळं स्टोअरमध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमिंगला भूक लागलेली. तर मिस्टरांनी मला तंदूर वडापाव आणून दिला. तर ते खाण्यामध्ये ठीकठाक होता. त्याच्यानंतर बघा खूप गर्दी वाढली. त्याच्यानंतर कस्टमरसुद्धा खूप आलते आणि जवळजवळ सगळं आवरून मला क्लोज करण्यासाठी 11 वाजलेले. सर्वजण घरी गेले ते क्लोज करून आणि मी एकटीच अंधारात भटकत होते. त्याच्यानंतर मी सुद्धा क्लोज करून बाहेर पडले, आऊट मारलं आणि पार्टनरसोबत निघाले घराकडे. तर मध्येच रस्त्यामध्ये मिस्टरांनी म्हटलीत की खूप कष्ट केलं चल तुला शेवपुरीची पार्टी देतो. मग काय, शेवपुरी आणि पाणीपुरीसाठी मी ऑल टाईम तयारच असते. तर शेवपुरी आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर मिस्टरांनी भेळ मागवलीत, तर भेळसुद्धा आम्ही खाल्ली. आणि त्याच्यानंतर बघा घरी जाताना मदर्स डे असल्यामुळं काहीतरी खायला घेऊन जायचं म्हटलं मम्मीसाठी आमच्या, कारण सुट्टी तर आम्हाला नसतेच रिटेलमध्ये कुठल्याही सेलिब्रेशनला. त्याच्यामुळं सकाळी किंवा रात्री थोडा वेळ काढायला लागतो आम्हाला सेलिब्रेशनसाठी. तर जाऊसपर्यंत बघा त्यांनी टी व्हीमध्ये सिरियल बघत अंधार करून बसलेले घरात. आणि मी गेल्यानंतर एकदमच मम्मी सरप्राईज झाली की काय आणल्यास म्हणून. तर उघडून बघितल्यानंतर बघा तिला स्विस रोल खूप आवडले आणि ती खूप खुश झाली. आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडून जेवढं होते तेवढं तुमच्या मम्मी पप्पांसाठी नक्की करा. आणि स्विस रोल ती टेस्ट केली बघा, तिला तर खूप आवडलं. त्याच्यानंतर मी सुद्धा टेस्ट केलं आणि खरंच स्विस रोल छान होतं. तर माझं शिक्षण आणि करिअर व्यवस्थित पार पडतं, कारण आमची मम्मी खूप सपोर्ट करते मला पहिल्यापासून ते आत्तापर्यंत. त्याच्यामुळं मला खूप इझी पडतं माझं शिक्षण आणि माझं करिअर मॅनेज करणं. तर थँक्यू मम्मी आणि हॅपी मदर्स डे. बाय गाईज. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.